मौलिक ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषांचा गौरव केलाय आणि इकडे काय म्हणतायत, माझा मराठाची बोलू कौतुके, किती समन्वय आहे. म्हणजे आपल्या आईचा मोठेपणा सांगण्याकरता दुसऱ्याच्या आईला शिव्या देण्याचं काहीही काम नाही. माझ्या गुरूंचं महत्व सांगताना दुसऱ्यांच्या गुरूंना मी शिव्या देऊ नये. आता पहिल्यांदा अभिमानाच्या संबंधाने आपण प्रश्न विचारला. धर्माविषयी आपण विचार करूच, परंतु अभिमान या संबंधाने आपण विचार केला. तर अभिमानाचा विचार करताना 3-4 प्रकाराने अभिमानाचा विचार करणं हे क्रमप्राप्त आहे. तर प्रामुख्याने पुष्टगंड, न्यूनगंड, गर्व, अभिमान आणि अस्मिता हे त्या अहंकाराचे विविध कंगोरे आहेत. आता पुष्टगंड म्हणजे काय तर ओव्हर कॉन्फिडन्स, याचं नाव आहे पुष्टगंड. म्हणजे आपण ओव्हर कॉन्फिडंटही नसावं. न्यूनगंड म्हणजे ज्याला आपण इन्फ्युरियरिटी कॉम्प्लेक्स असं ज्याला म्हणतो तोही नसावा. गर्वही नसावा, अभिमानही नसावा, परंतु आपल्या धर्माच्या संबंधानं आपली अस्मिता ही जागी पाहिजे. म्हणजे माजही करायचं नाही, एकदम खड्ड्यातही राहायचं नाही, पण आपल्या धर्माच्या संबंधाने आपली असलेली अस्मिता आपण जागी ठेवली पाहिजे. आणि आपली अस्मिता जागी ठेवण्याकरता कालच एक चर्चासत्रामध्ये मी याच्याविषयी बोललो. आता धर्माच्या संबंधाने जे मी काही सांगतो ते भाषेच्या संबंधाने सांगतोय, धर्माच्या संबंधाने पण आपण त्याचा विचार करू. मौलिक ज्ञानोबा सांगतात, माझा मराठाची बोलू कौतिके, ते अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवी. तर मौलिक ज्ञानोबा यांनी मराठी मनाचा, मराठी सारस्वताच्या संबंधाने असलेला अभिमान जागा केला, अस्मिता जागी केली. जे ज्याला एकदम डाऊन झाला होता कॉन्फिडन्स, त्या कॉन्फिडन्सला बूस्ट केलं, अस्मिता जागी केली. पण अस्मिता जागी करताना ज्ञानेश्वरीच्या संबंधानं नामदेव राय सांगतात, 56 भाषांचा केलासे गौरव, भवार नाव उभारली. म्हणजे मौलिक ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषांचा गौरव केलाय आणि इकडे काय म्हणतायत, माझा मराठाची बोलू कौतुके, किती समन्वय आहे. म्हणजे आपल्या आईचा मोठेपणा सांगण्याकरता दुसऱ्याच्या आईला शिव्या देण्याचं काहीही काम नाही. माझ्या गुरूंचं महत्व सांगताना दुसऱ्यांच्या गुरूंना मी शिव्या देऊ नये. माझे गुरु मोठे आहेत, त्यांची अस्मिता माझ्याजवळ मान्य आहे, पण जर दुसऱ्या व्यक्तीचा गुरु त्याच्या दृष्टीने मोठा असेल तर त्याला आपण सांगून उपयोग नाही ना. तुझे गुरु असायचे नाही, त्याचे गुरु बघा, त्याच्यामध्ये सीमारेषा कळली पाहिजे. म्हणजे अभिमान काय, अस्मिता काय, न्यूनगंड काय, या गोष्टी कळल्या पाहिजे. आणि आपल्या मातेचं, आपल्या गुरूंचं मोठेपणा सिद्ध करण्याकरता दुसऱ्यांच्या गुरुला, आईला शिव्या द्यायची काहीही गरज नाही. म्हणून धर्माभिमान जो आहे तो धर्माभिमान जागा ठेवताना आपल्या धर्माच्या विषयी आपली अस्मिता असलीच पाहिजे. आपल्या धर्माला जर कोणी नाव ठेवले तर त्याची जीभ भासडलीच पाहिजे. परंतु आपल्या धर्माला मोठेपणा सिद्ध करण्याकरता दुसऱ्याच्या धर्माला, दुसऱ्याच्या गुरुला, दुसऱ्याच्या आईला नावं ठेवण्याची काही आवश्यकता नाही. म्हणून आपली अस्मिता, तुकोबा राय, मौलिक ज्ञानोबा राय फार सुंदर, पाहे पा ध्वजेचे चिरुगुट, राया जतन करिता कष्ट. ध्वज आहे आपल्या भागवत धर्म पताकात, तिला जपण्याकरता आपण आपल्या जीवाचा आटापिटा केला पाहिजे. त्या ध्वजेविषयी जर कोणी काही बोलेल तर आपण ते सहन करता कामा नये, कारण ती आपली अस्मिता आहे. म्हणून आपण आपली अस्मिता ही जागी ठेवली पाहिजे. आणि आपली अस्मिता जागी ठेवत असताना दुसऱ्यांना टीका करणं, दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवणं, या गोष्टी तेवढ्या योग्य ठरतील असं मला तरी वाटत नाही. म्हणून आपली अस्मिता, आपला धर्म, ह्या आपण नक्की त्याच्याविषयी आपण स्वाभिमान बाळगला पाहिजे. आणि कसं आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे धर्म ही फार मोठी व्यापक संकल्पना आहे. त्या धर्माच्या संकल्पनेला समजावून घेऊन सगळ्या गोष्टी माणसांनी केल्या पाहिजे.